डे 1ला आम्ही हॉटेलवरती येऊन पोचलो. हे मी मागच्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं. आता ह्या लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते बघा. आम्ही जिथे थांबणार होतो ते हे हिबीस हॉटेल गोव्यामध्येच आहेत आणि हा व्ह्यू आहेत हॉटेलचा. आणि मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळ्या रेडी होऊन क्रूजवरती जायचं होतं आम्हाला पणजीला. आणि मग आम्ही पणजीला जायला निघालो. बसमध्ये होतो. बाहेर ह्या बघा समुद्र होता आणि आम्ही रात्री क्रूजवरती येऊन पोचलो. सुंदर असं हे क्रूजच्या बाहेरचं हे जे एरिया आहे आणि तिकडे क्रूज होती. मग तिकीट वगैरे आम्ही काढल्यानंतर 1 तास आम्ही वेट केला क्रूजचा. त्यानंतर आम्हाला फायनली आतमध्ये एंट्री दिली क्रूजच्या आतमध्ये. आणि मग आम्ही इथे आलो आणि हा व्ह्यू होता. मग आम्हाला दिलं वेलकम, जे ड्रिंक असतं कोकम ड्रिंक वगैरे ते आणि त्याबरोबर स्नॅक्स. सर्वांना आम्ही सगळ्या लेडीज ज्या आहेत आणि रंजिता ताई जी आहे ती सोबत आमच्यासोबत आम्ही सगळे एकाच टेबलवरती सगळा ग्रुप आमचा बसलेला होता. त्यानंतर आहे ना, पार्टी सुरू होण्याआधी हे एंटरटेनमेंटसाठी जे गोवा कल्चरल डान्स असतात ना ते त्यांनी आधी दाखवले, आमच्या पुढे सादर केलेत. वेगवेगळे डान्स होते. मी फक्त हा डान्स तुमच्याबरोबर शेअर करते आहे. बरेचसे डान्स केलेत त्यांनी आणि सुंदर सुंदर डान्स केलेत. मस्त वाटलं. गोव्याचं कल्चरल डान्स बघायला मिळालं. मला पर्सनली खूप आवडलं. मग आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्लं. त्यानंतर इथे आमची स्पेशली लेडीजची पार्टी सुरू झाली. यात अजिबातही दुसरं कोणी नव्हतं. जेंट्स वगैरे अजिबातही इन्वॉल्व नव्हते. ओन्ली लेडीज पार्टी होती ही आमची. आणि आम्ही इथे स्टेजवरती लेडीज डान्स करत होतो. जेव्हा आम्ही इथे डान्स करत होतो ना, मला इथली एक गोष्ट खूप आवडली ह्या क्रूजवरती आणि स्पेशली क्रूज मॅनेजरची पण, की जेव्हा आम्ही सगळ्या लेडीज या डान्स करत होतो ना, तेव्हा बाजूला बाउन्सर उभे केले होते त्यांनी, म्हणजे जेणेकरून कुठल्याही लेडीजला कुठलाही जेंट्स वगैरे त्रास देणार नाही किंवा छेडखानी वगैरे असं काही होणार नाही, यासाठी त्यांनी बाजूला बाउन्सर उभे केले होते. मग काय, रंजिता ताई आमच्यासोबत पण एन्जॉय करत होती मस्त. ती तर खूप इन्वॉल्व होती, ती आमच्यासोबत सगळ्यांसोबत इन्वॉल्व होत होती आणि प्रत्येकीबरोबर डान्स वगैरे करत होती. असं नाही काही की स्पेशल कोणी. आणि इथे बघा मी पण मस्त असा, मला पण डान्स तर आवडतो, तर मग काय मी पण डान्स केला. आणि आमची अशी पार्टी चालू होती. क्रूज आणि क्रूज पार्टी हे मी पहिल्यांदाच अनुभवत होती. मला याआधी क्रूज पार्टी काय असते हे अजिबातही माहीत नव्हतं. पण जेव्हा क्रूजवरती आली ना, तेव्हा मग मला समजलं की हे क्रूज असं असतं. कारण फर्स्ट टाईम मी क्रूज बघत होती आणि पार्टी वगैरे हे असं काही पहिल्यांदाच मी एन्जॉय केलं असं. याआधी भरपूर लेडीज या येऊन गेलेल्या आहेत गोव्याला आणि मी तर फर्स्ट टाईम गोव्याला आली होती, त्यामुळे मग माझ्यासाठी नवीन होतं. ही आमच्यासोबत होती रोजी, ही स्पेशली थायलंडवरतून आली होती गोवा बघण्यासाठी. तीही आमच्याबरोबर छान अशी एन्जॉय करत होती. मग काही ते रंजिता ताई जी आहेत, मस्त लेडीजबरोबर तिच्या पुढे क्रूज गाईड आणि ती मागे असं मस्त ह्या आम्ही लेडीज अशा तिच्या मागे मागे डान्स करत फिरत होतो आणि छान वाटलं. कुठलाही आम्हाला क्रूजवरती त्रास झाला नाही, याचं आम्हाला खूप हे वाटतं की छान वाटतं, त्रास वगैरे काही झाला नाही. आणि मग हे लेफ्ट राईट साईडचं व्ह्यू क्रूजच्या बाहेरचा. आणि त्यानंतर आम्ही वरती जेवण करायला जाणार होतो आणि हे लेफ्ट साईडचं जेवण वगैरे केलं. आणि हा
बाहेरचा जो व्ह्यू आहे क्रूजच्या बाहेरचा तो पूर्ण असं कॅप्चर केला. असं होता माझा आजचा क्रूज पार्टी लॉग. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, पुढच्या लॉगमध्ये भेटूया. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. ओके, भेटूया. बाय.